नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक. 2500 प्लस कृषी घटक प्रश्नांचा महासंग्राम या सिरीजचा हा भाग 11 आहे. या अगोदर आपण 15 भाग हे पंचायत राज या घटकावरती आणि 10 भाग कृषी या घटकावरती अपलोड केलेले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की ते अगोदर बघून घ्यावे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचं कुठल्याच प्रकारे नुकसान होणार नाही. तर कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर सुरू करूया. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चची स्थापना करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे 1965. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, म्हणून लक्षात असू द्या. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्येच नाही तर या सिरीजमध्ये आपण जो काही प्रश्नसंग्रह कलेक्ट केलेला आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. आणि जे काही आपण कंटेंट याच्यामध्ये यूज केलेलं आहे ते अतिशय क्वालिटी कंटेंट आहे, म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे. तर मित्रांनो, यानंतरचा प्रश्न बघूया आपण. भारतातील दरडोई अन्नधान्य उपभोग कसं असते? तर मित्रांनो, अल्प प्रमाणात वाढत आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच खतांमध्ये रिकामी जागा नसते. तर मित्रांनो, खतांमध्ये मॅग्नीज हा घटक नसतो. लक्षात असू द्या. तसर, एरा आणि मूंग हे खालीलपैकी कशाचे प्रकार आहेत? तर मित्रांनो, हे रेशीमचे प्रकार आहेत. मित्रांनो, रेशीमचे प्रकार कोणकोणते आहेत? तर लक्षात असू द्या, एक म्हणजे तसर, दुसरं एरा आणि मूग हे काय आहे? तर रेशीमाचे प्रकार आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. तसेच जनावरांना देण्यात येणाऱ्या खुराकांपैकी कोणत्या खुराकात घृतांशाचे प्रमाण 13.2% म्हणजे सर्वात जास्त असते? तर त्याचे उत्तर आहे भाताचा कोंडा. तसेच मित्रांनो, भारतात शेळ्यांचे वेते म्हणजे स्विनीचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती होतात? तर 1 वर्षात 2दा, अगर 2 वर्षात 3दा. तसेच कशातून आपणास जीवनसत्व अ सर्वाधिक प्रमाणात मिळते? तर त्याचे उत्तर आहे गाजर. मित्रांनो, सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये सर्वाधिक विचार केला तर आपल्याला अजीवनसत्व हे गाजर या फळामधून मिळत असते. तसेच मित्रांनो, आंब्यामध्ये सुद्धा जीवनसत्व अचे जे काही प्रमाण आहे हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येत असते. लक्षात असू द्या, सर्वाधिक म्हटलं तर गाजर निश्चितच उत्तर असणार आहे आपलं. परंतु लक्षात असू द्या, आंब्यामध्ये सुद्धा जे काही जीवनसत्व अ आहे हे विपुल प्रमाणामध्ये दिसून येत असते. तसेच मित्रांनो, तुम्हाला जे काही किवीचं जे फळ आहे यामध्ये कुठल्या प्रकारचं ॲसिड असते याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच काय प्रथिने, स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्हींनी समृद्ध आहे? तर मित्रांनो, जे काही सोयाबीनचे दाणे आहेत या सोयाबीनच्या दाण्यांमध्ये प्रथिन, स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे तिन्ही गोष्टी आहेत, मुबलक प्रमाणामध्ये असते मित्रांनो. तसेच मित्रांनो, रिकामी जागाचा वापर करून अल्कधर्मीय जमीन लागवडी योग्य बनविता येते. तर मित्रांनो, जिप्समचा वापर करून जे काही अल्कधर्मीय जमीन असते, अल्कधर्मीय म्हणजेच क्षारीय जमीन, तर त्या जमिनीमध्ये लागवडी योग्य ते बनवण्यासाठी मित्रांनो त्यामध्ये कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर जिप्सम याचा वापर केला जातो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजेच NPK हे तीनही घटक असणाऱ्या खतास पूर्ण खत म्हटले जाते. तर कोणते खत अशा प्रकारचे नाही? तर मित्रांनो, नायट्रोफॉस्क हे या प्रकारातील नाही. मित्रांनो, ऑप्शननुसार जे काही उत्तर आहे हे आलेलं आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की बटाटा व आले ही काय आहेत? तर हे भूमिगत खोडे आहेत मित्रांनो. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की बटाटा आणि आले यांचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे? तर मित्रांनो, जे काही खोड आहे हे यांचा खाण्यायोग्य भाग आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या वनस्पतींची रिकामी जागा होत. तर मित्रांनो, हे काय आहेत? तर सोटमुळे आहेत. लक्षात असू द्या. तसेच कोणत्या गटात महाराष्ट्रातील खत प्रकल्पांची स्थळे दिली आहेत? तर मित्रांनो, थळवाय शेत आणि तुर्भे हे जे काही 2 स्थळे आहेत हे महाराष्ट्रातील खत प्रकल्पांची स्थळे आहेत. लक्षात असू द्या. तसेच दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प रिकामी जागा या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. तर मित्रांनो, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 2 राज्य मिळून आपलं दूधगंगा हा जो काही प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हा उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणत्या राज्याचा सहभाग आहे याच्यामध्ये? तर महाराष्ट्र आणि कर्नाटक. तसेच कापूस एकाधिकार खरेदी कोणाची?
खरेदी कोणाची? तर मित्रांनो वसंतराव नाईक समिती यांनी जे काही कापूस एकाधिकारी खरेदी आहे यावर चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना आहे. तसेच सिंद्री कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये आहे. असा सुद्धा प्रश्न विचारू शकता की जो काही सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा प्रश्न की तो कोणत्या राज्यात आहे? तर तो झारखंड या राज्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो झारखंड या राज्याची जी काही राजधानी आहे ती आहे रांची. तसेच मित्रांनो झारखंड या राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तसेच राज्यपाल कोण आहेत याचे सुद्धा तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे, जेणेकरून करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा या प्रश्नावरती कुठंतरी चर्चा होईल. तसेच मित्रांनो रिकामी जागा या खतात नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक असते? तर सुपर फॉस्फेट. यानंतरचा प्रश्न कोणत्या वनस्पतीमध्ये अधोभूमिक बीजांकुरण होते? तर त्याचे उत्तर आहे वाटाणा. मित्रांनो वाटाणा या वनस्पतीमध्ये अधोभूमिक बीजांकुरण होत असते, लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच रिकामी जागा प्रकल्पातील उपउत्पादन म्हणजेच बाय प्रोडक्ट म्हणून अमोनियम सल्फेट या खताची निर्मिती केली जाते. तर मित्रांनो पोलाद प्रकल्पातील उपउत्पादन म्हणून अमोनियम सल्फेट या खताची निर्मिती केली जाते. तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचे उत्तर आहे दापोली या ठिकाणी. मित्रांनो दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय आपल्याला दिसून येते. तसेच कोणत्या पिकाच्या 20-1-2 दले असतात? तर त्याचे उत्तर आहे वाटाणा. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की कोणते खत नैसर्गिक आहे? तर त्याचे उत्तर आहे कंपोस्ट. मित्रांनो जे काही कंपोस्ट खत आहे हे नैसर्गिक खत आहे, लक्षात असू द्या. तसेच कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे झाडांची पाने पिवळी पडतात? तर मित्रांनो जे काही नायट्रोजन म्हणजेच नत्र याच्या कुठेतरी कमतरतेमुळे झाडांची जी काही पाने असतात मित्रांनो हे पिवळी पडत असतात. तसेच यानंतरचा प्रश्न आहे सुधारणा राबविण्यात न आलेल्या पाणलोट क्षेत्रांमधून अपेक्षित पाण्याचा नाश अथवा पाणी वाहून जाण्याची टक्केवारी रिकामी जागा इतकी असते? तर त्याचे उत्तर आहे 50%. सॉरी. तसेच मित्रांनो सर्वांना आनंदाची बातमी, लवकरात लवकर आपण मित्रांनो जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे आपल्या अकॅडमीचं हे लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो लॉन्च ज्या दिवशी होणार आहे त्यासाठी आपण एक उत्कृष्ट अशी ऑफर ठेवणार आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की त्या ऑफरचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा, जेणेकरून तुमचं कुठल्याच प्रकारचं नुकसान होणार नाही. तर मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो खरंच जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा मनापासून आवडत असेल तर कुठंतरी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे पीक विमा योजना महाराष्ट्रात 1981 ते 82 या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. तर पीक विमा ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे. तसेच कोणत्या वनस्पतीच्या मुळांची सोटमूळ या प्रकारात गणना होणार नाही? तर त्याचे उत्तर आहे ताड. तसेच यानंतरचा प्रश्न आहे शेतकरी जे पाटाचे पाणी आपल्या शेतीला देतो त्या पाण्यासाठी भराव्या लागणाऱ्या रकमेस काय म्हणतात? तर त्याचे उत्तर आहे पाणीपट्टी. तसेच भारतातील पिकांचे साधारणपणे किती हंगाम असतात? तर त्याचे उत्तर आहे 2. यानंतरचा प्रश्न भारतात रिकामी जागा या राज्यात कॉफीचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक. मित्रांनो भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये कॉफीचे सर्वाधिक उत्पन्न निघत असते. तसेच खत कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले फळवाय शेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचे उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की राज्यातील 22 जिल्ह्यांत तुती रेशीम विकास कार्यक्रम राबविला जात असून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये रिकामी जागा रेशीम विकास प्रकल्प राबविला जातो? तर त्याचे उत्तर आहे तसर. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की दालबर्जिया लॅटिफोलिया म्हणजेच काय? तर मित्रांनो शिसम. मित्रांनो शिसम या झाडाचे जे काही सायंटिफिक नाव आहे ते काय आहे? तर लक्षात ठेवायचं तुम्हाला दालबर्जिया लॅटिफोलिया. तसेच मित्रांनो कोणती वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरली आहे? तर त्याचे उत्तर आहे तुळस. मित्रांनो जे काही तुळस वनस्पती आहे ही रक्तदाबाच्या विकारावर म्हणजेच जे काही ब्लड प्रेशरवर कंट्रोल करण्याचं काम करत असते मित्रांनो. तर हे कोणती वनस्पती करत असते? तर त्याचं उत्तर आहे तुळस वनस्पती. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मुख्यत्वे करून रिकामी जागा या प्रकारची मृदा आढळते? तर त्याचे उत्तर आहे रेगूर. मित्रांनो
महाराष्ट्राच्या जे काही पठारी प्रदेश आहे यामध्ये मुख्यत्वे करून रेगूर या प्रकारची मृदा आढळून येत असते. तसेच मित्रांनो जे काही गॅमेक्सिन आहे हे काय आहे तर हे कीटकनाशक आहे. तसेच पॅरिस ग्रीन काय आहे तर जंतुनाशक आहे. मित्रांनो हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करून बघायचे आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये यावरती जर क्वेश्चनिंग झाली तर तुमचं कुठल्याच प्रकारे नुकसान होता कामा नये. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे, झिंक फॉस्फाईट काय आहे तर हे मूषकनाशक आहे मित्रांनो. तसेच खनिज खतांच्या उत्पादनात रिकामी जागा हे विशेष ठरते, तर त्याचे उत्तर आहे नायट्रिक आम्ल. मित्रांनो जे काही नायट्रिक ॲसिड आहे हे खनिज खतांच्या उत्पादनात विशेष ठरत असते. तसेच कोणत्या राज्यात एकूण जमिनीपैकी जास्तीत जास्त जमिनी पिकाखाली आहे तर त्याचे उत्तर आहे पंजाब. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की देशातील एकूण अन्नधान्योत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर मित्रांनो हा सतत घटता आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या वनस्पतीच्या मुळाची तंतुमय मूळ या प्रकारात गणना होणार नाही तर त्याचे उत्तर आहे कापूस. मित्रांनो कापूस या वनस्पतीच्या मुळाची तंतुमय मूळ या प्रकारामध्ये गणना होणार नाही. तसेच रिकामी जागा या वनस्पतीत फळांतर्गत बीजांकुरण घडून येते, तर त्याचे उत्तर आहे कॅन्डेलिया. मित्रांनो कॅन्डेलिया या वनस्पतीत फळांतर्गत बीजांकुरण जे काही आहे हे घडून येत असते, लक्षात असू द्या. तसेच भारतात ऊसापासून सर्वसाधारणतः ऊसाच्या वजनाच्या किती टक्के म्हणजेच वजना इतकी साखर मिळते तर त्याचे उत्तर आहे 1 मित्रांनो 10 किलो ऊसाच्या रसापासून 1 किलो साखर मिळत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच रिकामी जागा भारतातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न काय आहे तर मित्रांनो जे काही तांदूळ आहे हे भारतातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक कोणते तर त्याचे उत्तर आहे ऊस. तसेच कोणत्या वनस्पतीचे खोड अन्नसंचय करण्याचे कार्य करते तर त्याचे उत्तर आहे बटाटा. मित्रांनो बटाटा वनस्पतीचे खोड अन्नसंचय करण्याचे कार्य करत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्र कच्चा कापूस अधिनियम रिकामी जागा अन्वये महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यात आली, तर मित्रांनो हे 1971चा जो काही अधिनियम आहे याच्या अन्वये करण्यात आलेली आहे. तसेच कोणते पीक भारतीय शेतकऱ्याला एकरी जास्त नगदी उत्पन्न मिळवून देते तर त्याचे उत्तर आहे तंबाखू. तसेच बोंडअळी, उंटअळी, केसाळअळी व अन्य पतंगवर्गीय किडींचा समूळ नाश करणाऱ्या एका प्रभावी बुरशीचे नाव खाली दिलेले आहे, तर ते कोणते तर मित्रांनो त्या बुरशीचे नाव आहे न्यूमेरिया. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, 2 ते 3 वेळा वाचून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. मित्रांनो बोंडअळी, उंटअळी, केसाळअळी व अन्य जे काही पतंगवर्गीय किडींचा समूळ नाश करणाऱ्या करता जी काही बुरशी आहे ते कोणती प्रभावी बुरशी आहे तर मित्रांनो न्यूमेरिया नावाची जी काही बुरशी आहे हे अतिशय प्रभावी आहे समूळ नाश करण्याकरता. तसेच व्यापारी तत्वावर खळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या वनस्पतीच्या बियांचा वापर केला जातो तर त्याचे उत्तर आहे वाल. मित्रांनो जे काही वाल वनस्पतींच्या बिया आहेत ह्या व्यापारी तत्वावर खळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने महत्त्वाचे असतात. तसेच यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो या अगोदर प्रश्न बघण्या अगोदर आपण एक ऑफर बघूया. तर मित्रांनो ऑफर अशी आहे की तुम्हाला आपण 100 रुपयामध्ये सर्वच्या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून दिलेले आहे. मित्रांनो याबरोबरच तुम्हाला म्हणजेच ऑक्टोबर 31पर्यंत जे काही चालू घडामोडी आहे मित्रांनो त्याचे जे काही करंट अफेअर्स आहे हे सुद्धा आपण 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आणि मित्रांनो ज्या दिवशी आपला ॲप्लिकेशन लॉन्च होणार आहे त्यानंतर हे जे काही ऑफर असणार आहे हे कुठंतरी थांबवण्यात येणार आहे आणि नवीन ऑफरला सुरुवात होणार आहे. म्हणून मित्रांनो कुठल्याच प्रकारे तुमचं नुकसान होऊ नये याकरता तुम्हाला काय करायचं आहे तर आजच 100 रुपये 7770062453 हा जो काही क्रमांक दिलेला आहे या नंबरवरती 100 रुपये फोनपे, गुगल पे किंवा ॲमेझॉन पे कुठल्याही प्रकारच्या पेमेंटचा ऑप्शन करून मित्रांनो या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि जो काही पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे या नंबरवरती पाठवायचा आहे जेणेकरून जे काही नोट्स आहे हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. मित्रांनो नोट्स ह्या तुम्हाला प्रिंटआउट काढता याव्या यासाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे, परंतु ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होणार आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे काही प्रिंटआउट आहे हे काढता येणार नाही. त्याकरता मित्रांनो आजच तुम्हाला हे जे काही नोट्स आहे हे परचेस करायचे आहे. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे
भारतात कृषी विद्यापीठांची स्थापना कोणत्या प्रमुख उद्देशाने करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे कृषी शिक्षण, कृषी संशोधन व कृषी विस्तार या कार्यात सुधारणा करणे याकरता मित्रांनो भारतामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भूविकास बँका कोणत्या प्रकारात मोडतात? तर त्याचे उत्तर आहे सहकारी बँका. मित्रांनो, भूविकास बँका ह्या सहकारी बँका म्हणून प्रचलित आहेत. तसेच शून्य मशागत म्हणजेच झिरो टिलेज ऑपरेशन या पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता? तर मित्रांनो जमिनीत जे काही ओल आहे हे टिकवून ठेवणे. तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच रिजनल रुरल बँक कोणत्या वर्गातील लोकांना कर्ज पुरवठा करतात? तर मित्रांनो खेड्यातील शेतकरी तसेच लहान व्यापारी. मित्रांनो प्रादेशिक ग्रामीण बँका यांचा जो काही उद्देश आहे हे काय करत असतात? तर खेड्यातील शेतकरी वर्ग तसेच लहान व्यापारी यांना जो काही कर्ज पुरवठा आहे हे करण्याचं काम करत असते. मित्रांनो कुठल्या बँका? तर रिजनल रुरल बँक म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर त्याचे उत्तर आहे अकोला या ठिकाणी. सॉरी ग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांती म्हणजे काय? तर रिकामी जागेच्या उत्पादनातील क्रांतिकारी वाढ होय. तर मित्रांनो काय आहे? तर अन्नधान्य. तसेच मित्रांनो ग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांती म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनातील जे काही क्रांतिकारक वाढ आहे ते होय. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कशास हिरवे सोने असे म्हणतात? तर त्याचे उत्तर आहे चहा. मित्रांनो चहाला आपण हिरवे सोने म्हणून ओळखतो. तसेच महाराष्ट्रातील कापूस व ऊसाचे भरपूर उत्पादन देणारी पठारी प्रदेशातील रेगूर नावाची काळी कसदार मृदा रिकामी जागा या अग्निजन्य खडकापासून तयार झाली आहे. तर त्याचे उत्तर आहे बेसॉल्टचं खडक. तसेच महाराष्ट्रात पंजाबपेक्षा कूपनलिकांचे प्रमाण कमी आहे. त्याचे कारण मित्रांनो जे काही भौगोलिक रचना आहे हे पंजाबपेक्षा महाराष्ट्रामध्ये कुठंतरी वेगळी आहे, त्यामुळे जे काही कूपनलिकांचे प्रमाण आहे हे कमी आहे. तसे मित्रांनो मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या रिकामी जागा या कृमी शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणावे लागेल. तर मित्रांनो कोणती कृमी आहे? तर ते आहे गांडूळ. मित्रांनो गांडुळांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात हे सर्वांना माहितीच आहे. तसे मित्रांनो कोणत्या गटातील सर्व बिया एकदल आहेत? तर त्याचे उत्तर आहे गहू, मका आणि तांदूळ. मित्रांनो गहू, मका आणि तांदूळ हे या गटातील सर्व बिया एकदल आहेत. तसेच बोरलॉग अवॉर्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो शेती या क्षेत्राच्या संबंधित आहे. तर मित्रांनो शेती क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जाणारा हा अवॉर्ड आहे. कोणता अवॉर्ड? तर बोरलॉग अवॉर्ड. लक्षात ठेवायचा आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच दालचिनी म्हणजे रिकामी जागा या झाडाची सालच होय. तर मित्रांनो जे काही सिनेमन नावाचा वृक्ष आहे या झाडाची साल म्हणून आपण दालचिनी म्हणून वापरत असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात जास्तीत जास्त ऊस पिकविला जातो? तर त्याचे उत्तर आहे प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की कोरडवाहू शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्याचा उद्देश असलेली कृषी पंढरी योजना कोणत्या वर्षापासून राज्यात राबविली जात आहे? तर त्याचे उत्तर आहे 1983 आणि 84. तसेच कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत रिकामी जागा प्रमाण अधिक असते. तर मित्रांनो जांभा या प्रकारच्या जे काही तांबड्या मातीमध्ये लोह आणि जस्त या दोन धातूंचे जे काही प्रमाण आहे हे अधिक असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? तर त्याचे उत्तर आहे कंपोस्ट. मित्रांनो जे काही गांडूळ खत आहे हे कंपोस्ट या प्रकारामध्ये मोडत असते. तसेच रॅमन मॅग्सेसे अवॉर्डचे मानकरी मणिकभाई देसाई यांनी स्थापन केलेली जे काही भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था आहे हे कुठे आहे? तर पुण्याजवळ आहे. मित्रांनो पुण्याजवळ कुठे? तर उरडी कांचन या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की हरित क्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली. तर त्याचे उत्तर आहे 1965. तसेच रिकामी जागा ही अहरित वनस्पती परजीवी असून ती तंबाखूच्या रोपांच्या मुळांवर वाढते. तर त्याचे उत्तर आहे बंबाकू. मित्रांनो तंबाखूवर वाढणारी परजीवी कोणती आहे? तर बंबाकू ही आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो निकोटीन हा जो काही घटक आहे हा तंबाखूमध्ये दिसून येत असतो. हा कुठंतरी आपल्या चेतापेशीवर जे काही परिणाम आहे हा करत असतो आणि त्याच्यामुळे जी काही नशा आहे हे घडून येत असते. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे की कापूस उत्पादकांना रास्त भाव मिळावा व दलालांची मक्तेदारी नाहीशी व्हावी हे रिकामी जागा या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होय. तर त्याचे उत्तर आहे कापूस एकाधिकार खरेदी योजना. तसेच यानंतरचा प्रश्न आहे
महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे 1976. तसेच मावा तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, बोंडअळी, भातावरील हिरवे तपकिरी तुडतुडे आदी कीटकांचा नायनाट करणाऱ्या रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो या बुरशीस ग्रीन मस्करडाइन असे म्हणतात. तर मित्रांनो ते कोणती आहे? तर मेटरिझम ॲनिसोपली हे आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच इफ्को ही जी काही संस्था आहे कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर त्याचे उत्तर आहे रासायनिक खते. मित्रांनो रासायनिक खताशी संबंधित इफ्को ही जी काही संस्था आहे हे दिसून येत असते. तसे मित्रांनो इफ्को या संस्थेचे जे काही मुख्यालय आहे कोणत्या शहरामध्ये आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कुठे आहे? तर मित्रांनो याचे जे काही मुख्य कार्यालय आहे हे अकोला या ठिकाणी आहे. तसेच नेपियर गवत म्हणजेच पेनिसेटम पर्पुरियम व बाजऱ्याचं नाव काय मित्रांनो? तर पेनिसेटम टायफॉइड्स यांच्या संकरातून निर्माण झालेली चारा पिकाची जात कोणती आहे? तर ते आहे भिल्ला. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. तसेच भुईमुगाची कोणती जात उपटी या प्रकारात मोडते? तर त्याचे उत्तर आहे SB11. तसेच सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असलेले पीक कोणते? तर त्याचे उत्तर आहे सोयाबीन. मित्रांनो सोयाबीनमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये जे काही प्रोटीन्स असतात म्हणजेच प्रथिने हे दिसून येतात. तसेच जेव्हा पाण्याच्या 2च पाळ्या देण्या एवढे पाणी उपलब्ध असेल तेव्हा गव्हाच्या वाढीसाठी त्या पाळ्या केव्हा द्याव्यात? तर मित्रांनो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत व पीक फुलोऱ्यात असताना या 2 अवस्थेमध्ये पाणी द्यावे लागते. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्था भारतात कुठे आहे? तर त्याचे उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी. तसेच हरभरा या पिकाचा जास्त उत्पन्न देणारा कोणता वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अलीकडील काळात तयार केला आहे? तर त्याचे उत्तर आहे विक्रांत. तसेच कोकण प्रॉलिफिक ही कशाची सुधारित जात आहे? तर त्याचे उत्तर आहे फणस. मित्रांनो फणसाची जी काही सुधारित जात आहे ते कोणती आहे? तर कोकण प्रॉलिफिक आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच मित्रांनो जे काही विशाल आणि विजय ही जी काही फेमस जाती आहेत हे कशाचे आहेत? तर हे हरभऱ्याच्या जाती आहेत. तसेच कोणती एक जायफळाची सुधारित जात आहे? तर मित्रांनो कोकण स्वार आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच विटिकल्चर कशाशी संबंधित आहे? तर द्राक्षाशी संबंधित. आणि सेरिकल्चर कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे. तसेच ॲक्वाकल्चर कशाशी संबंधित आहे? तर मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. तसेच मित्रांनो सुफला हे खत कोणत्या प्रकारात मोडते? तर त्याचे उत्तर आहे मिश्र खत. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच नोंदणीकृत बियाण्यापासून शेतकऱ्यांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रजनन करण्यात येणाऱ्या बियाण्यास कोणते नाव दिले जाते? तर त्याचे उत्तर आहे प्रमाणित बियाणे. तसेच कोणते द्रव्य हे सूक्ष्म अन्नद्रव्ये या वर्गात मोडते? तर त्याचे उत्तर आहे बोरॉन. मित्रांनो बोरॉन हे जे काही द्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्ये या वर्गामध्ये मोडत असते. तसेच कोणते रासायनिक खत पाण्यात मिसळून पिकावर फवारा मारण्यासाठी वापरले जाते? तर त्याचे उत्तर आहे युरिया. मित्रांनो युरिया हे जे काही रासायनिक खत आहे हे पाण्यात मिसळून पिकावर फवारा मारण्यासाठी वापरले जाते. तसेच राखेमध्ये वनस्पतीस उपयुक्त असे कोणते अन्नद्रव्य असते? तर त्याचे उत्तर आहे पालाश. तसेच अमोनियम सल्फेट या रासायनिक खतात कोणते अन्नद्रव्य असते? तर मित्रांनो जे काही नत्र असते म्हणजेच नायट्रोजन हे असते. तसेच खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये कुठे आहे? तर मित्रांनो पनवेल या ठिकाणी आहे. मित्रांनो असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की खार जमीन संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणत्या ठिकाणी आहे? तर पनवेल या ठिकाणी आहे. तसेच कोणत्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी बियाण्यास रायझोबियम कल्चर लावण्याची शिफारस केली जाते? तर त्याचे उत्तर आहे वाटाणा. तसेच मिश्र शेती पद्धती म्हणजेच मिक्स फार्मिंग म्हणजे काय? तर मित्रांनो पारंपरिक शेती व दुग्ध व्यवसाय या दोन्ही ज्यावेळेस शेतकरी उत्पादन घेत असतो त्यावेळेस त्याला अशा शेती पद्धतीला मिश्र शेती पद्धत म्हणतात म्हणजेच मिक्स फार्मिंग म्हणतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच पिकाखालील क्षेत्राचा विचार करता भारतात कोणते पीक महत्त्वाचे आहे? तर मित्रांनो जे काही भात शेती आहे हे जे काही पीक आहे मित्रांनो हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच बाजरी पिकावर येणाऱ्या कोणत्या रोगाला बाजरी बियाणे 20% मिठाच्या द्रावणात बुडवून व सावलीत सुकवून नंतर पेरल्यास आळा बसतो? तर त्याचे उत्तर आहे अर्गट. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की गव्हाच्या बुडक्या वाणांसाठी वापरावयाचे बियाण्यांचे प्रमाण तसेच उंच वाढणाऱ्या वाणांच्या तुलनेत काय असते? तर जास्त असते मित्रांनो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने कराधान प्रनियम म्हणजेच कॉनन्स ऑफ टॅक्सेशन
हे जे काही आहे हा जो काही नियम आहे हा प्रथमच मांडला तर त्याचे उत्तर आहे ॲडम स्मिथ. मित्रांनो, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. तसे मित्रांनो, ॲडम स्मिथ यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसे मित्रांनो, राष्ट्राची जी काही संपत्ती हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे याचे उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच युरिया हे खत कोणत्या प्रकारात मोडते तर असेंद्रिय खत या प्रकारामध्ये युरिया हे खत मोडत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच आम्लधर्मीय मृदा म्हणजेच ॲसिड सॉईल सुधारण्यासाठी कोणते द्रव्य वापरले जाते तर त्याचे उत्तर आहे चुना. मित्रांनो, जर अल्कली जमीन असली तर ते सुधारण्यासाठी आपण जिप्समचा वापर करत असतो. तर आम्लीय जमीन सुधारण्याकरता मित्रांनो आपण चुना म्हणजेच लाईम याचा वापर करत असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण दोन्ही प्रश्न आहेत म्हणून तुमच्या कायम लक्षात असले पाहिजे. तसेच जेव्हा ज्वारीचे पीक वैरणीसाठी म्हणजे चारा पीक घेतले जाते तेव्हा त्यासाठी वापरावयाच्या बियाण्याचे प्रमाण धान्योत्पादनासाठी वापरावयाच्या बियाण्यांच्या तुलनेत कसे असते तर जास्त असते. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या पिकासाठी तुलनेने सर्वात जास्त खत वापरले जाते तर त्याचे उत्तर आहे ऊस. यानंतरचा प्रश्न, एखाद्या जमिनीत वर्षानुवर्षे एकच पीक घेतले जाते या पद्धतीस काय म्हटले जाते तर त्याचे उत्तर आहे एक पीक शेती पद्धती. तसेच ऊस लागवड व पाणी देण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर त्याचे उत्तर आहे सरी वरंबा पद्धत. यानंतरचा प्रश्न, वनस्पतीत नत्राचे शोषण म्हणजेच नत्र घेण्याची क्रिया कोणत्या स्वरूपात केली जाते तर त्याचे उत्तर आहे नायट्रेट या प्रमाणामध्ये. तसेच कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही तर त्याचे उत्तर आहे केरळ. तसेच ज्वारी या पिकास कानी म्हणजे स्मूट हा रोग होऊ नये म्हणून कोणते औषध बियाण्यास सोडले जाते तर त्याचे उत्तर आहे गंधक. तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी खास ऑफर आहे. सर्वांना माहितीच आहे की आपण 100 रुपयामध्ये ह्या जे काही नोट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सर्वच्या सर्व फक्त 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देत आहे. तसे मित्रांनो, या नोट्समध्ये आपण एक घटक इन्क्लूड केलेला आहे. तो कोणता तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही 10 महिन्याचं करंट अफेअर्स आहे मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्हाला हे जे काही फायदा आहे या नोटचा घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला सिंपल काय करायचं आहे तर 7770062453 या क्रमांकावरती फोनपे, गुगल पे किंवा ॲमेझॉन पेचा वापर करून फक्त जो काही 100 रुपये आहे हे पे करायचे आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे, जेणेकरून 10 मिनिटाच्या आत जे काही नोट्स आहे हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जातील. मित्रांनो, ॲप लॉन्च झाल्यानंतर ही जी काही प्राईस आहे यामध्ये कुठंतरी चेंजेस येणार आहे, म्हणून आजच या ऑफरचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. तसे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न असा आहे की जे काही गवती वाढ आहे ज्यालाच आपण ग्रॅसी शॉट हा रोग म्हणतो हा कोणत्या पिकात दिसून येतो तर त्याचे उत्तर आहे ऊस. मित्रांनो, ऊस या पिकामध्ये गवती वाढ म्हणजेच ग्रॅसी शॉट हा जो काही रोग आहे हा दिसून येतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भारतात लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी कोणत्या प्रकारची जमीन सर्वाधिक उपयोगात आणली जाते तर त्याचे उत्तर आहे जलोढ म्हणजेच गाळाची जमीन. तसेच भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने विकसित केलेली अत्यंत कमी पाण्यावरही चांगले उत्पन्न देणारी वाटाण्याची जात कोणती तर त्याचे उत्तर आहे पुसा 1053. तसेच रब्बी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात बी पेरणी कशा प्रकारे केली जाते तर त्याचे उत्तर आहे उथळ म्हणजेच कमी खोलीवर. यानंतरचा प्रश्न, कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण बोर्ड ही कशाची सुधारित जात आहे तर त्याचे उत्तर आहे करवंद. तसेच आफ्रिकन टॉल ही चाऱ्यासाठी घेतली जाणारी प्रसिद्ध जात कोणत्या पिकाची आहे तर त्याचे उत्तर आहे मका. मित्रांनो, जे काही आफ्रिकन टॉल चाऱ्याची जी काही जात आहे मित्रांनो हे मका या पिकाची आहे. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बियाण्यांवर औषधाची प्रक्रिया ही प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी केली जाते तर मित्रांनो रोग प्रतिबंधक उपाय म्हणून केली जाते. तसेच साठवणूक करावयाच्या धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण किती असावे तर 10% एवढे असावे. तसेच ऊस काढणीसाठी पक्व तयार झाला हे ठरविण्यासाठी ऊसातील सुक्रोजचे प्रमाण किती असावे लागते तर त्याचे उत्तर आहे 22%. यानंतरचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण विकासासाठीचे प्रयत्न कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांनी केले तर त्याचे उत्तर आहे स्पेन्सर हॅच व LF ब्रायन. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की ग्रामीण विकास कार्यक्रमात तळपातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक, तत्त्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती कोणती तर त्याचे उत्तर आहे ग्रामसेवक. ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात तिखटपणा येतो तर त्याचे उत्तर आहे अलील प्रॉपिल डायसल्फाईड. मित्रांनो, अलील प्रॉपिल डायसल्फाईड या द्रव्यामुळे कांद्यामध्ये जो काही तिखटपणा आहे हा दिसून येतो.
तसे मित्रांनो सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो जे काही आपण प्रश्नसंग्रह बघितला आहे तो जर तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल तर तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याच प्रकारे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजेत असतील तर तुम्हाला काय करायचं तर फक्त एक कमेंट करायची आहे की सर आम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ हवे आहेत। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच, धन्यवाद।